नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 30 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांच्या खात्यात अनुदानाचा निधी जमा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही संपूर्ण बातमी काय आहे आणि पैसे कसे व कधी मिळणार हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाचा बदल समजून घेणे गरजेचे आहे. 1 एप्रिल 2026 पासून विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांगांचे सर्व कामकाज आता सामाजिक न्याय विभागाकडून काढून स्वतंत्र अशा दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे सोपवण्यात आले आहे. म्हणजेच दिव्यांगांच्या पेन्शन आणि योजनेची सर्व कामे आता याच स्वतंत्र विभागामार्फत हाताळली जात आहेत. सन 2026 ते 2027 या वित्तीय वर्षाकरिता शासनाने 2 प्रमुख योजनांसाठी म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग घटक आणि श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना यांसाठी निधी वितरित करण्यास प्रशासकीय व आर्थिक मंजुरी दिली आहे. या दोन्ही योजनांमधील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या हक्काचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यावर म्हणजेच डीबीटीद्वारे वर्ग केले जाणार आहे. आता आपण पाहूया की किती निधी मंजूर झाला आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या डीबीटी खात्यात वर्ग करण्यासाठी तब्बल 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. तर श्रावण बाळ सेवा योजनेतील दिव्यांगांसाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधी वितरणाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे अर्थसहाय्य पूर्णपणे बिनशर्त आहे. म्हणजेच यामध्ये कोणतीही अडचण किंवा जाचक अट न ठेवता वैयक्तिक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावयाची रक्कम तात्काळ वितरित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी पुणे येथील दिव्यांग आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे पैशांचे वाटप विनाअडथळा आणि वेगाने पूर्ण होईल. शासनाने 30 जुलै 2026 रोजी हा निधी मंजूर केला असून तो थेट डीबीटीद्वारे वितरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे येत्या काही दिवसांतच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे जर तुमचे बँक खाते अजून आधार कार्डशी लिंक नसेल, तर ते तातडीने बँक शाखेत जाऊन लिंक आधार सीडिंग करून घ्या, जेणेकरून रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. मित्रांनो, ही माहिती तुमच्या ओळखीच्या सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत आणि विविध ग्रुप्सवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या निर्णयाची माहिती मिळेल. अशाच नवनवीन सरकारी योजना, जी-आर आणि अपडेट्स सोप्या भाषेत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.